सागर सुरेश नाईक राहणार पट्टण कडोली. आपण बाळासाहेब पाटील यांच्या शेतामध्ये आज आलो आहे. तर सर तुम्ही बायोक्रॉप एनर्जी किती फवारणी केल्यात काय? मी बायोक्रॉप एनर्जीचे 3 फवारण्या केल्या. 3 फवारणी केल्यात. आळवणी 1-2 केल्या. आळवण्या 2 केल्यात. फवारण्या किती केल्यात? 3 केल्या. फवारण्या 3 केल्यात. आज काय कंडिशन आहे तुमच्या ऊसाची? जाडी, उंची, काळोखी, फुटवा सगळं म्हणजे पहिल्या लेवल पासून सांगा तुम्ही. पहिल्या दिवशीपासून 20 जानेवारीची लावण आहे. 20 जानेवारीला तुम्ही लावण केल्या. बर. त्यानंतर ज्यावेळी लावण उगवून आली त्यावेळी लावण उगवायच्या टायमाला 2 आळवण्या केल्या. बर बर. 15-15 दिवसाला 2 आळवण्या केल्या. हा हा. त्यानंतर ज्यावेळी लावण उगवून आली बर. सरीत ज्यावेळी लावण दिसाली त्यावेळी 1 फवारणी केली. बर. 1-1.5-2 महिन्यानंतर फवारणी केली. हा हा. त्यानंतर सलग 21 दिवसानंतर 2 फवारण्या झाल्या. अशा 3 फवारण्या झाल्या. बर. 3 फवारण्या झाल्यानंतर 4थ्या महिन्यात भरणी केली. बर. आणि आज जवळजवळ 6 महिने होत आलं. हा. आज ऊसाची कंडिशन आहे 5-6 पेरं ऊस तयार आहे. 5-6 पेर ऊस तयार आहे. म्हणजे जाडीला कसं काय काय? जाडीला भरपूर चांगला आहे. पानाची रुंदी वगैरे कशी आहे काय? चांगले आहे. काळोखीला काळोखी एकदम भारी आहे. जाडी तरी किती आहे? जाडी बघा की ऊसाची कशी आहे. साधारणतः 1.25 इंच जाडीच्या आसपास. होय. पण पेरांचं अंतर बघा किती आहे. तुम्ही ईद लावा, ईद घालून दाखवा. पेरांचं अंतर कसं आहे काय? 1 ईत पेराचं अंतर आहे. म्हणजे एक ईद पेरांचं अंतर आहे. हो. जाडीला वगैरे कसं आहे बघा. सगळीकडे एकसारखे प्लॉट म्हणजे एकसारखा प्लॉट आहे काय मागं पुढं असं काय झालंय? नाही एक सारखा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता. हा. तिथनंच फिरवा की. एक सारखा प्लॉट आहे. म्हणजे एकसारखा प्लॉट आलेला आहे. हा. म्हणजे बायोक्रॉप एनर्जी टॉनिक मुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आले. रिझल्ट चांगला आलेला आहे. किती तारखेला तुमची लागण केली? 20 जानेवारी. 20 जानेवारी. आज व्हिडिओ किती तारखेला देत आहे? आज 18 जून. 18 जून हा. 2021 ला तुम्ही व्हिडिओ द्यालाय. जवळजवळ 6 महिने 5-6 महिने होत आलं. म्हणजे बायोक्रॉप एनर्जी किती वर्षाला तुम्ही वापरताय? मी 2 वर्ष झालं वापरतोय. 2 वर्ष झालं. तुम्ही लावण खोडवण निडवा आपल्या टॉनिकनं रिझल्ट घेतलेले आहेत. रिझल्ट घेतलेला आहे. हा हा. गेल्या वर्षीच लावण किती गेली तुमची गेल्या वर्षी? लावण गेलती 25 टन. लावण 25 टन झालती. खोडव्याला वापरलं. खोडवं झालं 27 टन. हा. आणि निडवं झालं 28.5 टन. 28.5 टन निडवं काढले तुम्ही. म्हणजे लावण खोडवं निडव्याला 3 ला वापरलं होतं तुम्ही? नाही फक्त खोडव्याला निडव्याला वापर. खोडव्याला निडव्याला आपलं बायोक्रॉप वापरलंय. म्हणजे बायोक्रॉप वापरल्यामुळे अवरेज वाढलं. डीप वाढलं. म्हणजे लावणी किंदा खोडव्याचा अवरेज असून खोडव्या किंदा निडव्याचा अवरेज चांगलं निघले. म्हणजे बायोक्रॉप एनर्जी हे चांगलं आहे. हे चांगलं आहे. म्हणजे तुम्ही इतर लोकांना सांगू शकता की बायोक्रॉप एनर्जी हे चांगलं आहे आणि तुम्ही पण वापरा. तुम्ही बी वापरा. तुम्ही सजेशन काय सांगू शकाल का आमच्या शेतकऱ्यांना की बाबा हे वापरल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च लागवडीचा खर्च वगैरे कमी होऊन आपलं अवरेज कसं वाढतं? लागवड एक पोतं कमी करून जर हे बायोक्रॉप एनर्जी जर टाकलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला डायरेक्ट डोळ्यासमोर दिसू शकतो. बर बर बर. एक 15 दिवसात जसं लागवड टाकल्यानंतर 1-2 महिने वाट बघायला लागते. परंतु हे बायोक्रॉप एनर्जी वापरल्यानंतर तुम्हाला 15 दिवसात ह्याचा रिझल्ट दिसतो. बर 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 बर. म्हणजे रासायनिक कमी करून हे वापरलं तर 100% अवरेज वाढू शकतंय. बरोबर आहे. माझं टार्गेट आहे की गुंठ्याला 2 टन पडावं असं. ते बी कसं एका वर्षाच्यात लावून गेले. 12 महिन्यात ऊस जायला पाहिजे. 12 महिन्यात मला 2 टनानं अवरेज काढायचे माझं एक टार्गेट आहे. तरी बघूया. कारण गेल्या वर्षी निडव्याचं मी अवरेज 1.5 टन काढलेलं आहे. 19 गुंठ्यात 28.5 टन ऊस निघालेला आहे. बरोबर बरोबर. बायोक्रॉप एनर्जी म्हणजे बायोक्रॉप एनर्जी 100% खात्रीशीर आणि 100% चांगला आहे. म्हणजे तुम्ही इतर लोकांना सांगा की बायोक्रॉप एनर्जी हे चांगलंच आहे आणि तुम्ही पण वापरा. नमस्कार.